मित्रांनो जे राखणीचं जे मैदान झालं त्यातलं 1 नंबरचे मानकरी माझ्यासोबत आहेत. बैलाचं नाव सांगा. औरंगाबाद हे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस पिस्तूल. हा बर. हा बैल आमच्या बंधूच म्हणा, त्यांचा औरंगाबादला आहेत आमचे बंधूच म्हणायचे मोठे. त्यांचा बैल होता, त्यांना आमच्याकडे पाठवलाय बैल. आम्हीच पळवतो बैलाचं. पलटणला 3 नंबर केला खासदार केसरीला, आज 1 नंबर केला. गुलाल कितवा गुलाल आहे? सलग 6वा गुलाल. सलग 6वा. एक पण गुलाल हाल नाही. पहिल्यांदा 15 राहिला फायनलला, कर्जत जामखेडला फायनलला, चिखलीत 1 नंबर केला. चिखलीत 1 नंबर केला, पलटणला राहिला आणि आज 1 नंबर केला. बर. पायरा कसा जुळला? पायरा छोट्या ड्रायव्हरने केलता. जावेद भाईचा फोन आलता मला, पण जावेद भाई पहिल्यापासून ओळखायचं. आम्ही जावेद भाईने बैल दिला आम्हाला मोठ्या मनाने, आज 1 नंबर झाला. गट सेमी कडनं काढला. त्या बैलाचं काय वैशिष्ट्य आहे? कुठल्या खांदीनं काय? बैल दोन्ही खांदी पब्लिकनं पळतो. बैलाला काय नाही, फक्त बैलाला पूर्ण रसला की बैल गाडी लावतो. हा बर. बैलाला बैल थोडी लागला की गाडीचा विषयच काय घ्यायचा नाही. बर. आता सगळ्यात महत्वाचं गोष्ट ही जोडी पळालेली आहे, परत पळणार का? 100% भविष्यात घरची बैल आहेत. मालक आम्ही, आमचा निर्णय 100% बैल त्यांना आम्हाला दिला, आम्ही त्यांना मागेल तिथं बैल देणार. बर. कुठल्या कुणाच्या नियोजनात हा बैल पळतो? विकी बाबा सुळपंधरे. मी स्वतः मालक आहे बैलाचा, मालक असल्यागतच आहे. तुकाराम भाऊ सांगळे, तुकाराम भाऊ टाकणे आणि भगवान भाऊ सांगळे, विष्णू भाऊ सांगळे ही माझा भाऊ आहेत. त्यांना माझ्या विश्वासावर माझ्याकडे बैल दिलाय. तुम्हीच म्हणजे मूळ मालक आहे? हा, बर. आम्ही दोघंच मालक. हा म्हणजे तुम्ही कुठला घेतलाय हा बैल? बीड मधून घेतला. लहान वासरू असतं? लहान वासरू बीड मधून घेतला होता. कुठल्या नक्की म्हणजे खानशीनं सगळं 2-4 खानशीनं कुठनं पण घाला, काहीच अडचण. बरं. किती दातात? आता 3रा दात पडलाय, म्हणजे 4 दात समजायचं. दुसराच होता, पण आपल्याला काय आता दुसऱ्याचा नाद नसल्यामुळे आपण ताणलाच नव्हता. कमालीचं स्पीड लागलं आणि सलग 6वा गुलाल घेतला. सलग 6 मैदान गुलाल पिस्तूल. हा, पिस्तूल. तर मित्रांनो त्याच्या जोडीला एक चांगला बैल सर्जा. तर कधी आजपर्यंत कॅमेऱ्यासमोर आले नाहीत, पण आज मला वाटते यांचा एक नामांकित बैल पळायचा सर्जा. दोन बैल सर्जा बाहुल्या. त्याच्यानंतर आज पुन्हा एकदा सर्जा. काय परमेश्वराच्या कृपेनं मित्रप्रेमावरती आपल्या सगळ्या मित्रांच्या साथीमुळं आले थोडे दिवस आपले आता. पण सगळ्यात महत्वाचं कडन पळणारा बैल आज या मैदानात स्पेशल ठरतो. लहानपणापासूनच तसा तो दोन्ही खांदी पळतोय. थोडं काय पायऱ्याचं इकडे तिकडे म्हणा किंवा काय, आणि आनंद आहे आज महाराष्ट्रातल्या सगळ्या गाड्या होत्या इथं. टोटली सगळ्या गाड्यात आपल्या बैलानं उजव्याकडनं बाहेरनं पळून 1 नंबर केला. त्याबद्दल या गावचे ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंग, माझ्या गावचं ग्रामदैवत भैरवनाथ, आमच्या अल्लाचं ईश्वराचं आभार मानतो की त्याने आम्हाला या मैदानात गुलालात ठेवलं आणि चांगला नंबर प्राप्त केला. आणि यात्रा कमिटीने चांगल्या नियोजन व्यवस्थित प्रकारे पार पाडून मैदान पार पडल्याबद्दल राटणी ग्रामस्थांचंही मी आभार व्यक्त करतो. पहिऱ्याचं नियोजन कसं झालं? कारण हे पहिरा म्हणजे कुणाच्या मनात नाही येणार असा पहिरा केला. ॲक्च्युली तोही बैल फलटणला फायनलला राहिला होता, आमचाही बैल फलटणला फायनलला राहिला होता. तर त्यांच्या गावातील एक मेंबर मला भेटायला आला की भैया आपली दोन्ही बैल पळवूया. आणि हा पायरा ॲक्च्युली फलटणच्या दुसऱ्या दिवशी आमचा सकाळी ठरला होता. फक्त मी हा पायरा कुणालाही ड्रायव्हरांनाही सांगितला नव्हता. तो डायरेक्ट आज मैदानात आल्यानंतर लोकांना कळाला की आपल्याबरोबर पिस्तूल आहे म्हणून. बरं. सिमीला कडन मला वाटतंय. हो, सेमी कडन आणि फायनलला कडन ही म्हणजे फार कमी बैलांना जमतं. बैल पळाला पाहिजे म्हणा, आणि परमेश्वराचं एक तुमच्या वरद असतं पाहिजे. ड्रायव्हरने गाडी चांगली आणली, सुट्टी मेकरांनी त्यांचं कामगिरी चोखपणे पार पाडली. आणि हे श्रेय सर्व टीमवर्कच असते. बरं. नुसता बैल पण पळून चालत नाही किंवा ड्रायव्हर पण हाणून चालत नाही. ज्यावेळी सगळं टीमवर्क तुमचं जुळून येईल त्यावेळी 100% तुमचा गुलाल हा तुमचा राहणार. बरं. पण मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न, ही जोडी पळणार का परत पायरा बदलणार? नेक्स्ट आठवड्याला ही जोडी राहील. 100% राहणार. आम्ही जुनी नादी माणसं आहे, बऱ्यापैकी भले 3 नंबर करू दे 5 नंबर करू दे, जी गाडी आपली पळते ती फोडायचं नाही असा आमचा म्हणजे नियम असतोय बऱ्यापैकी. पण त्यातनं आता काय होतंय, कोणीतरी अगोदर कोणाला शब्द दिलेला असतोय, काय असतोय, अशातनं थोडंसं पायऱ्याची गडबड होते थोडी. बरं. ड्रायव्हर कोण होता? छोट्या ड्रायव्हर कोराळे होता. बरं. ते नियोजन म्हणजे सरच्या बरोबर नेहमी छोटा ड्रायव्हर असतो का कसं काय? तसं ॲक्च्युली
सर्जा घडवण्यात एक ह्या चौघांचा मोलाचा हात आहे. दिलीप ड्रायव्हर आमचे हिंदकेसरी दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्ती असतील, छोटे ड्रायव्हर कोराळे असेल, सोन्या ड्रायव्हर अभयचवाडे असेल, बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड असेल, हे बऱ्यापैकी सगळीजण मिळूनच आम्ही करतो. त्यात कोण रुसारुशी नसते की बाबा यांना बसवलं म्हणून मला राग आला किंवा काय झालं. एवढा मोठा हिंदकेसरी दिलीप ड्रायव्हर असून सुद्धा कधी त्यांचं काय नसते. कोण आणल हा गाडी आपला बैल गुलालात राहिला पाहिजे हे तत्व त्या माणसांचं. हा पूर्ण विजय कुणाला समर्पित करणार? हा पूर्ण विजय तसं खरं म्हटलं तर माझं ग्रामदैवत भैरवनाथाला मी अर्पण करेन. मित्रांनो, पुन्हा एकदा मुलाखत घेऊया यांची. आणि मित्रांनो, एवढ्या वर्ष बैलगाडी क्षेत्रात आहेत, पण आज पुन्हा एकदा एक नंबर आलेला आहे. जावेद भाई आहेत, सर्जा आहे, इकडं पिस्तूल आहे, यांच्यात पूर्ण सगळ्या टीमचा हा विजय आहे. तर मित्रांनो, ह्या जे मैदान झालं राटणीचे त्याचे नवे कोरे आपल्याला विजेते भेटलेत. इकडं आहे सर्जा, इकडं आहे पिस्तूल. काय सांगाल तुम्ही? काय एक नंबर झाला, आनंद वाटतोय. आनंद ना? तुम्ही कुठलं? बरं. तर मित्रांनो, ह्यांचं सगळं पूर्ण शुभेच्छा.